हाय, तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वीच्या गोष्टी, वाईट घडलेल्या गोष्टी लक्षात ठेवून त्याच रिपीट करता, किंवा तेच लक्षात ठेवून तुम्हाला खूप त्रास होतो, राग येतो, गडबड होते तुमची, किंवा तुम्हाला पुढे काय घडणार आहे याची एन्झायटी येते, तुम्ही नेहमीच तसं करता? असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही फार नॉर्मल गोष्ट आहे. आपण 99.99% आपण सगळेजण हेच करतो, कारण हे आपलं सर्वायवल इन्स्टिंक्ट आहे. ह्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये. वाईट गोष्ट लक्षात ठेवल्यामुळेच आतापर्यंत आपण सर्वाइव्ह झालोय असं माणूस म्हणून. मग याचा उपाय काय? उपायही तुम्हाला माहिती आहे. तुम्ही ओशो किंवा आणखीन कोणी स्पिरिच्युअल गुरु, तत्वज्ञ यांचं तुम्ही ऐकता, ये भी बीत जाएगा वगैरे सारख्या गोष्टी लक्षात ठेवता, गीता ऐकता. अजून तुम्ही काय करता? किंवा मेडिटेशन करतो. अजून किंवा आपण जर खूप अँझायटीमध्ये असेल तर रिलॅक्स होण्यासाठी आर्ट फॉलो करतो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्कीच करत नसाल तर नक्की करायला हव्यात. आणि ह्या तिन्ही गोष्टी जर आपण एकत्र केल्या तर फिलॉसॉफी, स्पिरिच्युअलिटी आणि आर्ट या तिन्ही आपण माणसाने डेव्हलप केलेल्या या ज्या गोष्टी आहेत त्या आपणच इव्हॉल्व्ह होण्यासाठी जर एकत्र वापरल्या तर, आणि मी वापरते या एकत्र वापरून मला त्याचा खूप फायदा झाला. आता जर तुम्हाला हे अनुभवायचं असेल, याचा फायदा घ्यायचा असेल तर माझ्याबरोबर तुम्ही करणार आहात आर्ट रिलॅक्सेशन. मी आर्ट रिलॅक्सेशनचे सेशन चालू करते. कधी आहे? 11 जुलैला 10 वाजता झूम कॉल मीटिंग आहे, किंवा 3 वाजता यूट्यूबचं लाईव्ह सेशन आहे. ते नक्की जॉईन करा. आणि जर तुम्हाला माझा यूट्यूबचं माहीत नसेल चॅनल तर मी खाली लिंक दिली आहे, ज्याच्याबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला मिळाला असेल तिथे लिंक असेल, किंवा कल्याणी भोगले स्पेलिंग बघा, हे टाईप करा, तुम्हाला यूट्यूबचं चॅनल सापडेल. ते सबस्क्राईब करून ठेवा. किंवा अजून खूप प्रश्न असतील, मी काय बोलली हे लक्षात नसेल आलं तर माझा एक डिस्क्रिप्टिव्ह व्हिडिओ आहे यूट्यूबचा, तो बघा, किंवा मला 9890030913 वर संपर्क साधा. बाय.